नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत शहरी स्थानिक शासन संस्था. आपल्याला माहितीच आहे एम-पी-एस-सीच्या एक्झाममध्ये राज्यशास्त्र हा सब्जेक्ट 10 मार्कासाठी विचारला जातो. तर त्यामध्येच आपले स्थानिक शासन संस्था म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्था येतात. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ग्रामीण स्थानिक संस्था पाहिल्या. आज आपण पाहणार आहोत शहरी स्थानिक शासन संस्था. तर या शहरी स्थानिक शासन संस्था यामध्ये कुठल्या कुठल्या संस्था येतात? नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. तर आपण एक एक करून एक एक पॉइंट कव्हर करूया. तर आपण पाहू शहरी स्थानिक शासन संस्था. तर यामध्ये काय काय येतं? नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. तर आपल्या देशात शहरांची संख्या खूप आहे आणि शहरे झपाट्याने वाढत आहेत. गावांची निमशहरे, निमशहरांची शहरे आणि शहरांची महानगरे होत आहेत. तर शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रामीण भागाचेही स्वरूप बदलत आहे. तर आपल्या शहरांमधील शहरांपासून आपल्याला काही फॅसिलिटी पण मिळतात. म्हणजेच आपल्याला काही सोयी पण मिळतात आणि शहरांमुळे आपल्याला काही समस्या पण उद्भवतात. तर आपण पाहूया शहरांमुळे आपल्याला मिळणाऱ्या सोयी कुठल्या कुठल्या असतात. उद्योग आणि व्यवसायाची संधी मिळते शहरांमध्ये. तसेच वाढते सेवा क्षेत्र, मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. तसेच मनोरंजन, कला, साहित्य इत्यादी सोयी उपलब्ध होतात. तर शहरांमध्ये समस्या कुठल्या कुठल्या असतात? तर अपुरा निवारा म्हणजे छोटी छोटी घरे असतात. जागेची टंचाई, वाहतुकीची कोंडी, प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिकला खूप गर्दी असते. कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या, वाढती गुन्हेगारी, तसेच गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या, अशी विविध समस्या शहरांमध्ये असतात. तर त्यासाठीच आपल्या शहरांसाठी शहरी स्थानिक संस्थांची संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तर आपण सुरुवातीला पाहूया नगरपंचायत. तर नगरपंचायत कोणासाठी असते? जी शहरं होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते. म्हणजेच ते शहरही नाही आणि खेडेही नाही अशी काही ठिकाणे आपण पाहतो. तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजेच काय असते? नगरपंचायत. आणि अन्य स्थानिक संस्थांप्रमाणे नगरपंचायतीची पण दर 5 वर्षांनी निवडणूक होते आणि निवडून आलेला प्रतिनिधी आपल्यापैकीच एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. तर सर्व स्थानिक शासन संस्थांना काही आवश्यक कामे पार पाडावीच लागतात. तर आपण पुढे पाहूया नगर परिषद. तर नगर परिषद ही लहान शहरांसाठी असते आणि नगर परिषदेच्या निवडणुकाही दर 5 वर्षांनी होतात आणि निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करतात आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसंबंधी असणाऱ्या कायद्यात अलीकडेच बदल करण्यात आले आहेत आणि त्यानुसार नगर परिषदेच्या अध्यक्षाची जनतेकडून थेट निवड केली जाते आणि नगर परिषदेच्या नगरसेवकांची व नगर परिषदेच्या अध्यक्षांची निवडणूक एकाच वेळी घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच नगराध्यक्षाची आणि नगरसेवकांची एकाच वेळी निवडणूक होते. तर नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान हा नगराध्यक्ष भूषवतो आणि तेथील कामकाजाचे नियमन, नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्षच लक्ष ठेवतो. नगराध्यक्षांच्या गैरहजेरीत नगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहतो. नगर परिषदेला काही कामे करणे बंधनकारक असते आणि ती कामे म्हणून म्हणून ओळखली जातात. उदाहरणार्थ सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे,
पाणी पुरवठा करणे, सार्वजनिक स्वच्छता, मलनिस्सारणाची व्यवस्था करणे, जन्म, मृत्यू, विवाह यांची नोंदी ठेवणे. ही कामे नगर परिषदेची कामे म्हणून ओळखली जातात. त्या व्यतिरिक्त नगर परिषद जनतेला अधिक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून अन्यही काही कामे करते. त्यांना नगर परिषदेची ऐच्छिक कामे आपण असे म्हणतो. तर त्यामध्ये गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे, सार्वजनिक बागा, उद्याने बांधणे, गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे इत्यादी कामे नगर परिषदेची ऐच्छिक कामे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे का, प्रत्येक नगर परिषदेसाठी एक मुख्याधिकारी असतो. नगर परिषदेने घेतलेल्या निर्णयांची तो अंमलबजावणी करतो आणि त्याला मदत करण्यासाठी अनेक अधिकारी असतात. तर या ठिकाणी आपण पाहूया नगर परिषदेचे उत्पन्नाचे मार्ग. तर नगर परिषदेला कुठून उत्पन्न मिळते? तर ते उत्पन्न मिळते घरपट्टी, शिक्षण कर, पाणीपट्टी, बाजारावरील कर आणि राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान. पुढे आपण पाहूया महानगरपालिका. महानगरपालिका ही मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला आपण काय म्हणतो? महानगरपालिका. महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. तर शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या निश्चित केली जाते. दर 5 वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका होतात. निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक असतात आणि ते आपल्यापैकी एकाची महापौर व एकाची उपमहापौर म्हणून निवड करतात. महापौर हा व्यक्ती शहराचा प्रथम नागरिक मानला जातो. महानगरपालिकेच्या सभांचा तो अध्यक्ष असतो आणि महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होते. शहराच्या विकासासंबंधी अनेक महत्त्वाचे निर्णय तेथे घेतले जातात. महानगरपालिकेच्या निवडणूक पद्धतीतही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार महानगरपालिका निवडणुकीत बहुसदस्य प्रभाग निर्माण केले जातात. म्हणजेच प्रत्येक प्रभागातून किमान 3 व जास्तीत जास्त 5 सदस्य निवडून दिले जातात. मग आपल्या प्रभागातून जितके सदस्य निवडून द्यायचे आहेत तेवढी मते मतदाराला देता येतात. उदाहरणार्थ तुमच्या प्रभागातून जर 4 महानगरपालिका सदस्य निवडून द्यायचे असतील तर तेथील मतदाराला 4 मते देता येतात. तर आपण पुढे पाहूया महानगरपालिकेच्या समित्या. तर महानगरपालिकेच्या समित्या जसे की शिक्षण समिती, त्यानंतर आहे आरोग्य समिती, त्यानंतर परिवहन समिती, या काही महत्त्वाच्या समित्या या महानगरपालिकेच्या समित्या आहेत. पुढे आपण पाहूया महानगरपालिकेचे प्रशासन. तर पालिकेचे प्रशासन हे महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो. महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयांची तो अंमलबजावणी करतो. उदाहरणार्थ एखाद्या महानगरपालिकेने प्लास्टिक पिशवींच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असल्यास त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त करतो. महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो आणि महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकांना तो उपस्थित असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे काही मुद्दे आहेत जे आपण नेहमी वाचले पाहिजे, की असे महाराष्ट्र शासनाचे जे काही शालेय पुस्तक आहेत त्यामध्ये हे अशा बॉक्समध्ये दिलेली माहिती इम्पॉर्टंट असते आणि त्यावर बरेच वेळा प्रश्न विचारले जातात.
तर या ठिकाणी मेन काय आहे, स्थानिक शासन संस्थांमध्ये 50% राखीव जागांमुळे अ, राखीव जागा ह्या आपल्या महिलांना मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे अ, महिलांचे प्रश्न तडीस नेण्यास संधी मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहूया महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग. तर महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग घरपट्टी, मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यवसाय कर, मनोरंजन कर, कर्ज उभारणी, राज्य शासनाचे अनुदान हे सर्व महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत. तर या ठिकाणी आपण हा टेबल पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शहरी स्थानिक शासन संस्था, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका यांचे सदस्य संख्या, पदाधिकारी आणि अधिकारी असा एक टेबल करून दिलेला आहे, जो की खूप उपयोगी आहे. म्हणजे ह्या माहितीच्या आधारे आपले बरेच प्रश्न आपल्याला सोडवता येतात. तर आपल्याला माहिती आहे नगरपंचायत. तर नगरपंचायतीसाठी सदस्य संख्या असते किमान 9 आणि कमाल 15 आणि नगरपंचायतीसाठी पदाधिकारी असतो म्हणजेच पंचायतीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि अधिकारी असतो कार्यकारी अधिकारी. तर आपण पुढे पाहूया नगर परिषद. तर नगर परिषदेसाठी किमान सदस्य संख्या असते 17 आणि कमाल असते 38 आणि नगर परिषदेचा पदाधिकारी असतो नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि त्याचा अधिकारी असतो मुख्य अधिकारी. तर या ठिकाणी आपण पाहूया महानगरपालिका. महानगरपालिकेची सदस्य संख्या ही त्या शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एकूण सदस्य संख्या ठरते. तर महानगरपालिकेचा पदाधिकारी असतो महापौर आणि उपमहापौर आणि त्याचा अधिकारी असतो महानगरपालिका आयुक्त. तर पुढच्या याच्यात पाहूया आपण आरक्षण म्हणजे काय? ते का आवश्यक आहे? तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद व महानगरपालिकांमध्ये जितक्या जागा जनतेने निवडून द्यायच्या असतात, त्यापैकी काही जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गातील लोकांसाठी राखून ठेवलेल्या असतात. या जागांवर त्या वर्गातील लोकच निवडून येतात. याला जागांचे आरक्षण म्हणतात. म्हणजेच काही जागा किंवा ते सदस्यांसाठी जे आरक्षण असते म्हणजेच अनुसूचित जाती, जमाती अशा लोकांनाही चान्स मिळावा यासाठी आपल्या सरकारने आरक्षण ही पद्धत सुरू केली आहे आणि महिलांनाही आपल्याला काम करता यावे, महिलांना पण संधी मिळाव्यात यासाठी एकूण जागांपैकी निम्म्या जागा म्हणजेच 50% जागा महिलांसाठी राखीव असतात. आणि ते का आवश्यक आहे? तर आरक्षण आवश्यक आहे कारण समाजातील वंचित घटकांना व महिलांना गावाच्या किंवा शहराच्या कारभारात भाग घेता यावा, निर्णयात सहभागी होता यावे म्हणून आरक्षण आवश्यक असते. तर लोकशाहीत सर्वांना सहभागाची संधी असणे आवश्यक असते. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूयात. आय होप तुम्हाला बरेचसे प्रश्न या चॅप्टरमधून एक्झामसाठी सॉल्व्ह होतील. तर तुम्ही अभ्यास करत राहा. लवकरच परीक्षा जवळ येत आहेत. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.